परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। दोहा बुद्धि माही आभास जो पुण्य पाप फल भोग गमन आगमन सो करे नहीं चेतन में जोग मिथ्या नभ घट संग जू लहे क्रिया बहु भांति घटाकाश अप्रिय सदा रहे एक रस शांति। टीका यद्यपि चिदाभास और कुटस्थ दोनों का नाम जीव है तथापि जीवपन के जो धर्म है सो सारे आभास विषय है। आपला विषय जीव कशाला म्हणावा येते आता चपाट्या बघता आडावा जर काढलं तर वेळ होईल। हा ग्रंथ सलग ऐकण्याचा हा ग्रंथ कधीतरी ऐकत असाल प्रकरण ग्रंथ ही सलग ऐकावं लागते कथान ग्रंथ चालते विषय असा प्रकरण असं चालू आहे जीव कशाला म्हणायचा तर त्या जीवाचा विचार सांगितला काल आणखीन चालत आहे अविद्या म्हणा बुद्धी म्हणा जसं उदाहरण एक घट आहे त्या घटामध्ये पाणी तसं जीव एक आभास आहे पण त्या जीवाचा उपाधी जर काही असेल इकडे बाळ येते श्रम येत असेल असू दे बुद्धी घट घे किंवा अविद्या घट घे किंवा अंतःकरण ते त्याच्यामध्ये बुद्धी ही सत्वगुण असल्यामुळे त्यात अधिष्ठान कुटस्थ चैतन्यामध्ये घट आकाशासारखं कुटस्थ चैतन्य अधिष्ठान बुद्धीला असलेलं ज्याच्यावर बुद्धीचं अस्तित्व आहे आणि अस्तित्व असणारं अधिष्ठान त्याच्या ठिकाणी विकार नाही त्याला एक दृष्टांत द्यावा गुरुजीने हा विषय विचारात आहे आरसा आहे आरशावर शिंतोडे आरशावर आणि त्यात तुम्ही पाहू लागलात आता ते पाहताना त्या आरशावरचे शिंतोडे याच्यावर आहेत का याच्यावर पडले प्रतिबिंबावर आहेत प्रतिबिंबावर दोन्ही नाही आरशावर आहेत शिंतोडे कशावर आहेत याच्यावर तर नाही पण दिसते त्याच्यावर तर आहेत का त्याच्यावर पडलेलं प्रतिबिंब आहे आरशामध्ये त्या आरशामध्ये प्रतिबिंब पडलेलं त्याच्यावरती शिंतोडे त्या प्रतिबिंबावर सुद्धा नाही मग कोणाचे बुद्धीचे कसं अधिष्ठान कुटुंबचे किंतु साक्षी द्रष्टा आणि बुद्धिरूपी आरसा किंवा घट काय म्हणतात आणि त्याच्यामध्ये काम करत त्याचं पाणी मग हे सगळं बुद्धीचे विकार आहेत का त्या प्रतिबिंबाचे ते शिंतोडे कशावर आहेत
आणि वाटतं कशावर इथपर्यंत आला. आता इकडे चला. सिद्धांत आहे काम वासना. गमनागमन कोणाचं आहे? बुद्धीचं. पण वाटतंय जीवाचं. ठीक, त्याच्यावर जीव मांडलं तर काय एवढं हे नाही. मग आता हे गमनागमन कोणाचं आहे? बुद्धीचं. आणि जात गोत वर्ण आश्रम काळा गोरा नाम कोणाचं आहे? स्थूल द्यायचं. ह्या स्थूल द्यायचं काय नामरूप काय असतं. खूप गंमत आहे. विचाराचा परमार्थ फार आहे. मग आता स्थूल देहाचा द्रष्टा जर झाला तर विराटाचा संबंध नाही करा. कारण ह्याच्यावर आलो ही सगळं जग दिसतं ना, माझं तुझं गणगण. आणि हेच जर दृश्य म्हणलं तर कुणाचा संबंध हे झालं. म्हणून जन्ममरण ह्याला आहे. गमन गमन सूक्ष्म देहाला आहे. जीव चैतन्य विषय चालला. हे लिहिलं गमन गमन आहे. गमन गमन म्हणजे जाणे आहे ना. आता त्या जाण्यामध्ये थोडा फरक आहे. अगोदर तुमच्या कर्मानुसार तुम्हाला व्यवहार सत्याचा विषय. अगोदर तुम्हाला कर्मानुसार एम लोकांना जावं लागतं. आणि एम लोकांना गेल्यानंतर त्याचं याद आहे तुमची. तुम्हाला वाटतंय खरं मानसिक पाप पुण्य, वाचिक पाप पुण्य, शारीरिक पाप पुण्य याची यादी आहे दररोजची. तुम्हाला वाटतं म्हणून तरी का अभंग आहे आम्ही सांगत असतो. बरोबर कृष्णा काही शिकवले लोखंडे सर्व तुझ्या लपोगिरी गवारी कपाटे तेथे तुझे देखणे लागले पाठी. गमन गमन विषय. जरी माणूस पाप चोरून करत असला तर तुझ्या बरोबर चेतन परमात्मा तुझ्या जवळ होते, त्याला चोरून कर. मग ते पाप असं पुण्य असं. आपल्याला पाप पुण्याचा विषय नाही. जेव्हा एक गमन की आम्ही जे करतो ते कोणाला कळत नाही. त्याचा बाप जवळ आहे अगोदर. तसं नाही ते. जरी गिरी गवारी कपाटी गेला तरी तिथं म्हणण्याचा द्रष्टा वेगळा आहे का? गुरुजी सांगावं. चेतन सर्व स्वरूप द्रष्टा रूपाने प्रत्येक मनाचा प्रत्यक्ष आहे आणि त्याच्या समोर मनाचा व्यवहार आहे. मग काही करतो आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या समोर त्याच्यानुसार त्याला काय शिक्षा असेल ते होऊन म्हणून कोणतरी येऊन येईल. ती काय असेल म्हणून गमन गमन कोणाचं बुद्धीचे किंवा सूक्ष्म घ्यायचं. म्हणून जरी असलं तरी हा विचाराचा विषय. जरी असलं तरी जीव त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभासमध्ये प्रतिबिंब, जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आहे तसं चैतन्याचं आदिशान करतो. चैतन्याचं बुद्धीमध्ये किंवा अंतकर्तव्यात दिलं अंतकरण घ्या विद्या घेतो बोलतो. तिथं असलं तरी नाही काही सांगा बरं. काही म्हणजे सोप्या भाषा. तुम्ही पाण्यावर असा हात मारा, पाण्यावर लागल तर त्या आकाशाला पाण्यालाच लागल ना. आणि त्या आकाशाला म्हटल्या तसं त्या अंतकरणात जे कसे धर्म अंतकरणात ठिकाणी तुझ्या ठिकाणी असं असतं. तर न कळल्यामुळे तुम्हाला जाणं येणं असं वाटायला. हे सगळं जाणं येणं आहे बुद्धीचं वासनेचं. पण न कळल्यामुळे माझं वाटतं. तुमच्या समोर शरीर पडलं नाही, तुम्ही मेला कोणाला म्हणता? मेला 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 कोणाला म्हणता?
आपला ठोक वेगळा काय आला काय ऐकायला नाही इडेला सासर माहीत सासर गुरूंच्या भाषात काहीच का पाय मारतो त्याच कक्षात प्रकृती त्याच कक्षात नाही का हे सगळं जाणणे अनात्मच आहे पण न कळल्यामुळेच तुमचं वाटतंय म्हणून हे सगळं जाणणे कोणाचं आहे चिदावस्था म्हणजे बुद्धीचं वाटलं मग आमचे काल गुरूंच्या भाषेत नाही का आम्ही की फिरतो चैतन्य म्हणजे जीव किती वेळा जन्म येऊन किती होय हो तुम्हाला सांग गुरूंना तुम्हाला जर खरंच सदविचार कळला ना जर खरंच सदविचार कळला तर तुम्हाला शक्यच नाही वासना होणं विषयाची वाटचाल करा पण जर सदविचार कळला सद वस्तू एक तुझं स्वरूप अधिष्ठान आहे आणि भ्रमाने भासलेला पदार्थ आहे आता आसार आणि सत्वहीन हे नाही हे सगळं भ्रमाने भासलेलं आहे जाणं येणं हे सगळं भ्रमाने झोपीमध्ये गुरुजींनी सांगावं भागवतात विषय कुत्र्याची कळवून लागली झोपीमध्ये स्वप्नातल्या कुत्र्याची कळवून लागली आणि तो राजा होता तो भिकारी झाला आणि त्याच्या कुत्र्याच कळवून आली पडला एका गठरात त्याचा पाय मोडला भागवताचा नाचा समज कळत आणि तितकं तो उठला जागा झाला पाय मोडला कुत्रे ती भूमी तुमची काही तुमचं बिघडलं नाही साधूचे विचार बरं का आपण ऐकतो तुमच्या ह्याने काही बिघडलं नाही फक्त एक बुद्धीचं न कळल्यामुळे संबंधाने सगळं अंगावर घुमून आलं नाहीतर तुमचं काही बिघडलं नाही म्हणून बुद्धिरूपी घट वासनारूपी पाणी किंवा अंतःकरण रूपी घट वासनारूपी पाणी आयुध्य रूपी घट काम क्रोध मोह वासनारूपी पाण्याच्या आयुध्यामध्ये आणि हे आयुध्याच्या पाण्याचं सगळं चळवळ आहे मनामध्ये आलं शरीराची क्रिया होती का नाही आणि मनच नसल्यावर म्हणून ही पाणी कोणीतरी पोरकडे शब्द सांगायचा ना आम्हाला कळून द्यायचे म्हणून ही गमन आहे असं शास्त्र सांगते पुण्य और पाप पुण्य पाप के फल सुख दुख और लोकतर विषय गमन और या लोक विषय आगमन इसते आदि लेके सारे आभास सहित बुद्धि करे है और कुटस्थ नहीं करे है सगळं काय आहे ते आभास बुद्धी मग त्याला जीवदशा म्हणून आपण जीवदशा आहे ना जीवदशा म्हणजे सगळं काही जन्म मरण काम क्रोध काय वाटेल तेवढं फक्त अधिष्ठान कुठं असतं त्याला नाही याला उदाहरण पृथ्वीवर कोणची क्रिया होती कोणची क्रिया होत नाही आणि पृथ्वीला कोणती माहिती आहे पृथ्वीच्या ठिकाणी कोणती क्रिया होती वायूची होती पशुची होती पक्ष्यांची होती मानवाची होती सगळी क्रिया वायूची क्रिया होती खोटं पृथ्वीवर त्याच्यामुळं कोणत्या क्रियाचा परिणाम त्या पृथ्वीला झाला नाही तसं तुझं अधिष्ठान चैतन्य कुठं चैतन्य ती पृथ्वीसारखं आणि ही बाकीची आभास आहे ती उदाहरण देईल कोणती क्रिया तर सगळी क्रिया कोणाच्या चिदाभासाच्या पाप नाही सगळं त्याचा भक्त जीव आणि अधिष्ठान कुठे त्याला तुम्ही जी जाणणार आहेत या सगळ्या अंतःकरणात बुद्धीच्या व्यवहाराला तुम्ही सगळे जाणणार आहेत आणि ती जाणणाऱ्याला त्याचा कुठं संबंध नाही जसं सूर्याच्या ठिकाणी कुठलाही संबंध नाही त्याच्या प्रकाशाला कुठला तसंच तुम्ही अधिष्ठान चैतन्य त्या ठिकाणी कोणता संबंध नाही आहे तो भ्रमाने बुद्धीचा बुद्धी सगळे चालू कुटस्थ विषय केवल भ्रांति से प्रतीति होवे है मग कुठस्थ त्या ठिकाणी न कळण्यामुळे तुम्ही कुठेच आहे तुमच्या ठिकाणी काम नाही क्रोध नाही लोभ नाही मी माझं नाही काय नाही सगळा व्यवहार बुद्धीचा आहे ते बी थोडा उचलता विचार असतो ते बी स्वप्न नाही ते बी खरं नाही
साधूंच्या विचाराच्या दृष्टीने फार वेगळा आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला हे पुण्य नाही काय यायला लागलं ना, तुमच्या गुरु कृपा ना ईश्वरी कृपा, पण तुमचं कधीच पुण्य आहे त्याच्यामुळे हे ऐकायला यायला लागलं. आणि ह्या ज्ञानाकरता ऋषी मुनी अरण्यात जाऊन बसले. ह्या ज्ञानात नवनाथाला जे ज्ञान ते हेच, आणि ते ज्ञान तुम्हाला आहे. पण ते माऊलीची कृपा, ज्ञानोबा तुकोबारायची कृपा, नाहीतर नाही झालं. ज्याच्याकडे गुरुजींनी सांगावं. आताची सुवासिनी आणि शंकराची पार्वती ही सुवासिनी एकच अधिकाराचा, फक्त त्यांचं तप वैभव, तुमचं अनिष्ट अविचारी हे तुमचं वेगळं, पण सुवासिनी एकच. हो, सुवासिनी एक, सुवासिनीचा अधिकार. तसं आजचे जे महात्मे ते वशिष्ठ मुनी अधिक अनेक सनातन ऋषी, असे महान ऋषी किंवा गुरुजींनी सांगावं नाथ महाराज, माऊली ज्ञानोबाराय, उभाराय, असे आणखी त्यांचा जे अनुभव ते तुमचा अनुभव आहे. फक्त अधिकार तुमचा कमी आहे, आनंद भक्त येत नाही, आणि त्यांचा आनंद आहे. कळण्याकरता उदाहरण कळण्याकरता आपण सेवा करता. तुकोबारायांनी काशाने माझा या मुलाचा लग्नाचा विचार संपलाच विषय आपला. हा, त्यांची शेती पिकायचा विचार झाले की मग काय सगळं सांगावं लागतं काय. तसं तुम्ही जे सुख बघता ते सुख आहे, ते सुख बघता ते तुम्ही भोगता, फक्त तुमच्या मनाला तुम्ही विचार आहे. कारण सुख त्रिभुवनात एकच आहे ना. जगात सूर्य किती आहेत, तसं कुठं चैतन्य किती आहेत, पण भोगणारे किती आहेत. म्हणून कवी महाराज म्हणतात, सब सावकार के बेटे सबके पल्लू में लाल, परीक्षे आले नाही इसलिए बने कंगाल. त्याची नजर नसल्यामुळे तुम्ही जली दिसला. सुख तुमचंच आहे, ज्ञान तुम्हीच आहात, सद्रूप तुम्हीच आहात, पण हे न कळल्यामुळे कंगाल म्हणजे आता हो. आणि कंगाल या शब्दाचा तसंच होईल. आणि त्याचं जर कळत नसं विमानानं सांगा तुम्हाला दुःख होते का नाही, मग दुःख आहे तेवढे कंगाल आहेत. मग कोण जेवढे तेवढे नाव कशाला म्हणून गमन कुठंच तर मग तुम्ही कुठंच काय बोलते. हा, कुठंच रडायला लागलेलं कोण जीव. सो भ्रांति से प्रतीति भी बुद्धि सहित आभास को होवे हे कुटस्थ को नाही. हो, भ्रांती म्हणजे न कळणे. त्याला एकच अनुभव होता द्रष्टा. गुरुजींनी सांगा, स्वप्न कळलं की मुक्त झाला, स्वप्न नाही कळलं की बंद. स्वप्न काय नसेल की रे, काही सुद्धा नसतं. जे मांडलं पदा ते सुद्धा नाही त्या काळी. पण इतकं काय होत साधं हे. आणि हे विषयरूपी स्वप्न अविद्यारूपी झोप आहे तुमच्याकडे. स्वरूपाचं अनोळखी अज्ञान आहे, आणि अज्ञानरूपी ही झोप आहे. आणि या झोपेमध्ये विषयरूपी स्वप्न, आणि त्याच्यामध्ये जीवभास भ्रमत आहे, आणि तो जीवभास शास्त्र. म्हणून तुमच्या वाच्यात जीव आहे आणि लक्षात ते साक्षी कुठंच आहे. काहे ते कूट जो लोहार का अहरण ताकि नाही निर्विकार रूप से स्थित होवे तो कुटस्थ. ते आपल्या जवळ चालले सोनार बाबा. कुट म्हणजे आयरन. मग त्या आयरन सगळे डागली केले जातात. तसं अधिष्ठान कुटस्थ निर्विकार असंग आहे, आणि मन रूपी लोहार काम करतो. तसे जाणं येणं सगळं बुद्धीचे. चला. अथवा कूट कहिए मिथ्या जो बुद्धि और चिदाभास ताके विषय असंग रूप से स्थित होवे सो कुटस्थ कहिए. कोट म्हणजे मिथ्या, ती बुद्धी ती त्याची समजती.
कुठंच संघ असून सुद्धा वेगळा. याते कुटस्थ विषय भ्रांती अधिक बने नाही, म्हणजे कुठंच ठिकाणी कोणता दोष नाही, भ्रांती नाही. किंतु चिदाभास में बने है. सगळे दोष कुणावर? चिदाभास जीवावर. त्याचा अधिष्ठान कुठंच नाही. तुम्हाला सांगू का, व्यावहारिक भाषा गुरूंची उलट समजत तर नाही ना. सांगू गुरुजींनी सांगा, लहान लेकराचे हात पाय कोण धुत? मालक. ती कुठंच नाही. सगळं नाही ती धंदा आई करते. तसं बुद्धी. लहान लेकरे सगळा व्यवहार कोण करतं? मालक. तसं कुठंच मालक आहे. आणि बुद्धी तशी सगळे करते त्या ठिकाणी. तर काळे हात कोणाचे होते? किती सोपं व्यवहार गुरुजींनी सांगावं. हा नाग मोकळाच आहे का त्याचं? मग हाताला काळ का तिथं वाढायचा का घासायचं, हे सगळे स्त्रीचे तसे सगळे धर्म बुद्धीचे. आणि तो मार्गासारखा कुठंच असं नाही. काय गुरुजींनी समजत चुकीची जर त्यांची अवघड, पण खरंच जर कळलं तर हे नाही असत. हे जसं लोक व्यवहार तसं बुद्धी त्या कक्षात आहे. न कळणारे बरं का, आणि कळणारी बुद्धीचे वैभव सुमन आणि शुद्ध बुद्धी अनन्य गती किती स्वरूप आनंद भोगते. बुद्धीला आहिल्या द्रौपदी सीता तारा मंददोष ते आनंद भोगणार. तसं बुद्धी ज्याची सात्विक आहे त्या बुद्धीला स्वरूप आनंद आहे. अत्यंत विचार से देखिए तो पुण्य पाप सुख दुख लोकांतर में गमन और आगमन केवल बुद्धि में है, आभास में भी नहीं. अरे वाह, तुम्हाला दृष्टांत देऊ. केवळ विचार. केवळ विचारामध्ये व्यवहाराचे शून्य असतं. केवळ विचारामध्ये व्यवहार शून्य असतो. त्याला उदाहरण गुरुजींनी सांगावं. हनुमंतरायाच्या काय समोर येत असत? केवळ विचार. मनोजव मारुतुल्य वेगम नितींद्रम बुद्धिमतम वातात्मजम विरामदूतम. याचं काय? तसं ज्या पुरुषाच्या त्या ठिकाणी बुद्धीचं काही स्वीकार नाही, अशी शुद्ध बुद्धी ती अत्यंत विचाराची. गुरूंच्या एक विचार आणि त्या विचाराचा विचार, एक विचार आणि एक विचाराचा विचार. एक विचार कोणता? तुम्हाला दोन देहाची प्रतीची आहे, स्थूल आणि सूक्ष्म. तेव्हा मन आणि स्थूल देह या दोघं, पण याचं कारण काय? म्हणून कारणाचा विचार ते साधू करे. हे सुद्धा विचार तुम्हाला का तुटका फुटका खास आहे का? तुम्हाला दुःखाची प्रतीची कधी येते? जागृती का स्वप्न का झोप? जागृती. कोणत्या जागृतीत? भ्रमरूप जागृत का केवळ जागृती? भ्रमरूप जागृत. मग भ्रमरूपी जागृत. आता तुम्ही कोणत्या जागृतीत आहे? भ्रमरूप. देहाला जर मी म्हणत असाल तर भ्रमरूप, आणि ह्याचा विचार करीत तर तुम्ही साधक. जोपर्यंत तुम्हाला सुख दुःखाची प्रती त्यावेळेस तोपर्यंत तुम्ही भ्रमरूप. आणि ज्या काली तुम्हाला सुख दुःखाची प्रती त्या काली तुम्हाला नाही. भ्रमाने वाटाळवलं. ज्या काली तुम्हाला अनेक विकार वाटतात ते सगळे यांच्याकडून होते, तुमचे नाहीत. तुमचे नाहीत हे विचाराचा विचार, आणि तुमचे आहेत ही माझे नाहीत ही कार्याचा विचार. दुःखाचं कारण काय? कर्मशास्त्र सांगतं पाप पुण्य, आणि साधुसंत किंवा उत्तम व्यवसाय किंवा ज्ञानशास्त्र सांगतं न करणं. दुःखाचं कारण न करणं, आणि कर्म आचरणाच्या दृष्टीनं पाप पुण्य. आचरणाच्या दृष्टीनं जगत सत्यत्व बुद्धीच्या दृष्टीनं पाप पुण्य, आणि साधूंच्या विचारांच्या दृष्टीनं न करणं. हे सगळं न करण्यामुळे हे सगळं वाढतं.
आणि काय न करणं नेहमी आम्ही गुरुंनी सांगतो. तुम्ही सुख असुखाचा प्रश्न करणं हेच नाव नाही. तुम्ही सुख आहात आणि तुम्ही सुख असून तुम्ही सुखाचा प्रश्न करतेच नाव. हो मग चाल सगळं एखाद्या मग सांगितलं जर ज्ञानवर आहे कुवार आहे तर असे जर बातम्या सोडले ना सगळे दुःखी ज्ञानवर आहे सारखे तुकोबार आहे सारखे गुरुजी सारखे असे जर सोडले सब दुःखी आहे सुखिया कोणी नाही सगळे दुःख आहेत. आणि हे दुःखाचं कारण काय अज्ञान. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वरूपाचा ओळखत नाही तोपर्यंत तुमचं दुःख संपत नाही. आणि हे बुद्धीचे धर्म तुमचे नाहीत कोणाचे नाही हे कोणाचे. पण गुरुजींनी सांगितलं काय काय त्याचं लोक दुःख तसं तू मस्तीच आहे. बुद्धीचे धर्म सुख दुःख आहे आणि तू काय करणार लागला विचार नाही त्याचा उत्तर विचार नाही. आणि ते साधूचे विचार नाही. देह दृश्य आहे मन दृश्य आहे मनाला तो ओळखतो देहाला तो ओळखतो. हे सगळा व्यवहार तुझ्या ज्ञानाने वृत्ती करते. हे सगळा व्यवहार तुझ्या ज्ञान स्वरूप असणारा त्या ज्ञान स्वरूपाच्या संबंधाने सगळा व्यवहार वृत्ती करते. तिच्या ठिकाणी वाटतं तेवढे विचार आणि ती न कळल्यावर थोडं अर्थ मारते म्हणून मागली म्हणते पुढील ते ओझे आपल्या माता गेले भारी का जायचे जण तुझं अर्जुन तुझ्या पुढे अंतकरण नाही. अंतकरण सगळे धर्म आहे आणि त्याला माझं म्हणून त्याच्या ओढी तुझा होतो पण वेगळं आहे ना. तू वेगळं आहे तो कुठं शासन निरीकार आहे आणि सगळं बुद्धीचं मन गमना गमन सगळंच आहे. आणि ते ज्या काल त्या काल तुझं नाही. बुद्धि के संयोग विषय बरोबर आहे ना. हा चला बुद्धि के संयोग से आभास में है. आता संबंधामुळे आभास वाटतं आरसा हातात आल्यावर सगळं दिसलं. आरसा नसलं तर तसं संबंध संयोगामुळे संबंध सगळे धर्म बुद्धीचे असं वाटायला लागले चिदाभासावर कुठं सोड नाही. मग ह्याला उदाहरण ह्याच्यावर शिंतवडे आहेत का त्या प्रतिबिंबावर शिंतवडे आहेत का आरशावर आहेत वाटतात कुठं. आता त्याच्यावर नाही तर ह्याच्यावर आहेत का कशावर गुरुजीने सांगा हे तुमचंच आहे का कशावर तुम्ही शिंतोडे याच्यावरचं पुस्तकाचा प्रतिबिंबावरचं का आरशावरचं तसं बुद्धीच्या ठिकाणी अविचार काढायचा सदविचारण स्वरूप भोगायचं. हे सगळे विचार बुद्धीचे साधून सांगितलेले विचार का मी द्रष्ट आहे बुद्धी दृश्य आहे त्याचा माझा काही संबंध नाही असं करावं झालं. म्हणून संयोग कल्पित आहे संयोगमुळे संबंध लागले संबंधामुळे वाटते. आभास में ठीक है. जैसे लोह की कढ़ाई में तपाया जो तेल तामे आकाश का प्रतिबिंब होवे है वह अग्नि का ताप तेल को ही है तद्गत आकाश के प्रतिबिंब को नहीं. तब तेल पूरित कढ़ाई के अधिष्ठान रूप आकाश को कहाँ से होवेगा. कैसे पुण्य पापादि रूप जो संसार है सो केवल बुद्धि में है. आभास में भी भ्रांति बिना नहीं. तब तिनके अधिष्ठान कुटस्थ में कहाँ से होवेगा. परंतु किसकी कुटस्थ में प्रतीति ही अज्ञानकृत भ्रांति है. गोड दिला कढईचं तेल तापलं कढईचं तेल तापलं त्याचा कोणा संबंध अग्नीचा कोणा संबंध तेलाची का कढईशी अग्नी का नाही कळायचं इथे थोडा कढई आहे त्यात तेल आहे तेल गरम आहे कडे तर त्याचं कारण काय त्या कढईला छिद्र असतात बारीक सुजीपेक्षा
त्या छिद्रातून अग्नीचे कण त्या तेलाचे, पण तेल गरम आहे, कढई नाही. आणि कढईमध्ये असणारं आकाश त्याला तर नाही. आणि त्या आकाशाचं त्या तेलात प्रतिबिंब पडलं त्याला तरी नाहीच नाही. तसं अज्ञानावरती कढई, पाप पुण्य बुद्धी ही तेल, आणि त्याच न कळलं रूपी अग्नी ती सुद्धा कढईला नाही. तसं तेलामध्ये जे आकाश आहे त्याला सुद्धा नाही. तसं बुद्धीमध्ये जे चिदाभास चैतन्य त्याला नाही. अधिष्ठान तर नाही. जैसे जल सहित जो घट है सो टेढ़ा होवे है और सीधा होवे है और जावे आवे है और ताके संबंध से व्योम का आभास संपूर्ण क्रिया करे है और स्वतंत्र कछु भी नहीं करे है, तैसे काम कर्म रूपी जल से भरा जो बुद्धि रूपी घट है सो पुण्य से आदि लेके संपूर्ण विकार धारे है और ताके संबंध से चिदाभास धारे है और कुटस्थ सर्व विकार से रहित है. किती गोल आहे. घट वाकडा तिकडे आहे, कधी खुद आहे कधी वाकडा. तसं बुद्धिरूपी घट कधी वाकडा आहे, कधी सतगुणाने, कधी रजगुणाने, कधी तमगुणाने वाकडे. आणि त्याच्यामध्ये सगळे धर्म बुद्धीचे आहे ना. आणि ते धर्म बुद्धीचे चिदाभासवर आहेत. अधिष्ठान कुठं सजीव घट आकाश त्याच्यावर नाही. तसं ही बुद्धीच्या ठिकाणी ते सगळे धर्म बुद्धीचे अधिष्ठान साक्षी त्याच्यावर कुठं तुझ्या ठिकाणी आहे. ते सगळं काय असणार ते बुद्धीचे. म्हणून बुद्धिरूपी जल काम करू रूप ही जल आहे. जैसे जल पूरित घट के विकार से रहित घटाकाश है ताकि न्यायी कुटस्थ को जान. जसं जल सहित घट आहे, भरलेलं घट आहे पाण्याने, त्या पाण्यात जे आकाश त्याला नाही तर त्याचं आकार जाणारं जल ज्या आकाशात आहे त्या आकाशाला नाही. त्याप्रमाणे कुटस्थ साक्षी चैतन्य बुद्धिरूपी घट त्याच्यात चिदाभास त्याला नाही. हे सगळे विकार बुद्धीचे तुझे नाही. याते जीवपन के धर्म चिदाभास में है तथापि कुटस्थ मय अज्ञान से प्रतीत होवे है. सगळे धर्म त्याचे ठिकाणी अधिष्ठान नाही न वाटणे. या काले त्याला दृष्टांत आहे ज्ञानोबा ते 13 याच्यामध्ये मी बुडालो म्हणतो. मी बुडालो म्हणतो हे बुडालेलं म्हणतो येईल का? मी बुडालो असं म्हणतो, बुडालेलं म्हणतो का? बुडालेलं म्हणता येईल का? कसं मी सुखी, मी दुःखी, मी पापी, मी चंडाळ. आता हे मी सोडून हे म्हणून म्हणावं बरं. मी सोडून हे सगळं म्हणून म्हणावं. आणि मी त्या ठिकाणी हे नाही. मी हे तू कुठं साक्षी चेतन, पण ते मी न कळल्यामुळे तुकवारा या ध्याशी म्हणे मी आणि स्त्री पुत्र धनदारा म्हणे माझे. मग आलं सगळं ते जाणवलं. या देहाला मी म्हणलो म्हणजे अंत्यकरण संस्कार देहाला मी मग तो सगळा पसार आला. पण अरे देह ज्या काळी तू म्हणतो त्या काळी तू नाहीस ना, आणि ज्या काळी हे तुझं आहे त्या काळी ती तुझं नाही. पण हा विचार नाही. हे सगळं अंगावर बुद्धीचं काम क्रोधाचं जलाचं विरोध. पण ज्या काळी म्हणून त्या काळी तुला ते नाही. मी त्या ठिकाणी मी अधिष्ठान कुठस्त आहे. मीच त्या अंतकरण विशिष्ट चैतन्य आहे आणि त्या अंतकरण विशिष्ट चैतन्याने सगळं अंगावर घेतलं. ते त्या काळी सुद्धा जाईल. जरा नीट ऐकायचा विषय. समजा तुम्हाला सुख दुःख होतं, हलके भारी विचार येतात. हे आपापल्या अंतकरणाला विचारायचं आहे. त्या विचाराचं सुद्धा त्या काळी तुम्हाला कळते का नाही? मग ते विचार कोणते घ्या तुम्ही. विचाराला जाणणारं कोण आहे?
ते बी त्याला उदाहरण म्हणजे कळेल बुद्धीने सांगावं. उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये असा आरसा धरला, आरसा म्हणजे त्या आरशात सूर्याचं प्रतिबिंब केलं, त्यात प्रतिबिंबाचं किरण भिंतीवर पडतात. तिकडे उजाड दिसतो का नाही? तिकडे उजाड दिसतो भिंतीवरचं. आता ती जी उजाड आहे भिंतीवरचा आरशाच्या द्वारे तिकडे, त्या उजाडाला कोणता विचार आहे? एक नीट ऐकायचा विषय. त्या उजाडाला ढेकळं चावतील का? त्या उजाडाला त्या भिंतीचे काही रंग लागेल का? मग वेगळे जर कडवसा आहे त्याला जर विकार नाही तर त्या आरशाच्या प्रतिबिंबाला सूर्याचा त्याला तर नाही मूर्त पुरुषाला तसं त्यांच्याकडनं खोटं सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्याचा प्रतिबिंब मग झाला जर नाही कुठं असतं मग तू कुठं शिकेला म्हणून दुर्ला मुला केला जेव्हा आहे एक रोपक केले बावलेलं माझा मालक म्हणजे जामच आहे. दुर्ला मुला म्हणजे मालक, दुर्ला मुला केला गे मालक, आंबुला केला झाले तरी म्हण गुडती 42 जाती नसतात संस्कार गोड. मी आत्मा आपण मालकाची भेटलो, आत्मा चेतन हे आपलं मालक आहे. दुर्ला आंबुला म्हणजे 4 वाणीच्या पलीकडे, दुर्ला आंबुला म्हणजे शब्दाच्या पलीकडे कुठं सौरुषय चाललाय. आणि ह्या बुद्धीनं म्हणजे मी माझ्या मालकाचे. आणि जर बाबा रे तिथं जर मन हल्लं मूर्ती 42 जाती नागतात काय ह्याचा अर्थ आहे? गुरुने सांगावं 42 है ना. नाकांडाचा म्हणजे गेलेला आबरू, नाकांड आबरू झालोय. परमार्थामध्ये सुखाच्या बाजूला गेला आबरू गेली, इज्जत गेली. गुरुजींनीच सांगावं आणि त्यानेच सांभाळावं. बाकीचं आम्हाला काही माहिती कोणती आपल्या सुखातून बाजूला गेलं की विषय सुखात गेले आबरू गेली. विशेष सुखामध्ये जर गेला जगत सत्य जर वाटलं आबरू गेली. भक्तीच्या दृष्टीने गुरुच्या दृष्टीने तुम्हाला देव माझा मी देवाचा खरं काय राहिले आबरू. ज्याला देव माझा मी देवाचा म्हणजे आबरू राहील. जर तिकडून बाजूला आला तर येईल का नाही आबरू. देव माझा मी देवाचा म्हणजे तुला राहिलं कोण? म्हणणं सोपं आहे, कळणं सोपं आहे. आपल्या मनाला विचारावं. माझा गुरु मी गुरुचं म्हणणं सोपं आहे, इमानदारीने विचारावं. आबरू गेली स्पष्ट सांगतो मला. एखाद्या तुमची समज वेगळी होईल आम्ही आपलं थोडं विषय चालू. तुला गुरुचा शिष्य म्हणून तुला यमाची भीती काय? कसलं आबरू गेले यमाची भीती असेल तर यम कोणाला? साक्षी चैतन्याला का जीवाला? जीव सिद्ध साक्षीला माहित नाही. हे जे कळतं तो गुरुचा. तुम्ही वाटतात करा भावनेने आम्ही म्हणतो पण खरं नाही. काय झपत आहे ना मंगळूर हातीचं ओझं घालून जमत नसतं पण खरंच स्थिती याची ते वाईट हो गेलं त्याचं स्वभाव लागतं सवयी खरंच असतं. बऱ्या नसल्यापेक्षा भरायचा गुरुने मला उपसरण्यापेक्षा फुलगचे करण्यातरी का काय होत काय. आता परमार्थ नाही आणखी आधे करे सवय लाभ नाही. यार बघू भाविक आहेत त्याला नसल्यापेक्षा वस्तू तिथे गुरुचा मन जमून राहिलंच जे कुठे. हो तसं गुरुजी म्हणून माझे दादा माझे खरंच होते.
जर गुरुजीला वाटलं ना दादाच ऐकलं, दादाला यावं लागत होतं सांगायला. ते गुरु शिष्य बाकी मला विनोदच माहित आहे ना काय करा. मला आपलं चिंतन करावं, साधून सांगितले विचार करावा. तर म्हणजे सगळे धर्मबुद्धीचे आधी शांती यायचे कुठे असते नाही ते भ्रांतीने वाटायला लावले. पण हे विचार कर म्हणजे काय जागा हो मग स्वप्न नाही. अरे विषय बरोबर आहे कलाम करू, पण तुमच्याशी असं मला बरं वाटतं. कारण कारखून जरी असला तर तहसीलदारात सही पाहिजे ना, तर तहसीलदारची सही आली तर कारखून म्हणतो खरं आहे आपला अर्ज लिहिलेला. नाही ते कसं लिहिलं नाही मग पुन्हा विचार करावा लागू ना. गुरुजीने म्हणा विषय पटला करे आणि मग माझी बिन चुकाय. कारण तुम्हाला पटल्यावर हे यांच्याकडेच बैठक खरी आहे ना. हो तिथे जोईकडे जगून जायचे गुरु शिष्याचं नातं शब्द वेगळा आहे. जोईकडे गुरु शिष्याचं नातं आमचं वाल्मिक. तुम्ही तुमच्या असता तुम्हाला नाही म्हणू शकत ना, पण खरं वाल्मिक. मला आणखी असं वाटतं बाबा सगळा भोग मी भोगलाय. सांग काय असेल हे मला सुद्धा आश्चर्य वाटतं. पाय गळाले, हात गळाले, अंतकरणात काही कळना, मी काय करतो हे कळना, काहीच कळलं, सगळं विकळीत. काय कनेक्शन आहे तिथं गुरु शिष्यानं आजचं शोधतंय. तुम्हाला आहे मार्क पण ते नंबर येत म्हणतो नाही तुम्हाला मार्क तुम्ही बसलेला असतात का इथं तिथं बसलेलं असतात ना म्हणून आहेत मार्क पण त्याला वेगळी. यह जो जीव का स्वरूप वर्णन किया याके विषय प्राज्ञ की हानि होवे है. हाँ यह जो जीव का स्वरूप वर्णन किया याके विषय प्राज्ञ की हानि होवे है. हो आता हे थोडसा विषय पुढे बदलला नाही बदलला पण त्यातल्या सूक्ष्म याचा विषय उद्या तुमजवळ प्रदेव म्हणजे काय होतं अज्ञानाचा विचार आहे. कार्य अध्यासाचा विषय सांगतो. दोन देह म्हणतो विषय म्हणतो कानून तर सर आहे ना. प्राज्ञ म्हणजे झोप तिथला विषय आहे ना. मग तिथलं जर प्राज्ञ आहे का नाही असे हा विषय असा पोरसोर त्यापुढे काय करावं तुम्हाला मिळेल तुमच्या निष्ठेने भावने विषय मिळेल. पण अशी बुद्धी असल्यामुळे बरं असं बोलायचं कारण अशा बुद्धीला अडचणी